आपण जेव्हा वडापाव खातो म्हणजे रोड साईड गाड्यावर बघा वडापाव वगैरे भेटतो, त्यामध्ये बटाटा भजी नेहमीच बघायला भेटतात. पण ते बटाटा भजी आपण घरी पण खूपच कमी वेळात खूप कमी साहित्यात आणि अगदी सिंपल प्रोसेसने बनवू शकतो. इकडे बघू शकता इतके छान हे बटाटा भजी तयार झाले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर इकडे बघू शकता इतके भारी आज बटाटे भजी केलेले आहेत. तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. तर इथे मी 2 मोठे साईजचे बटाटे घेतलेत आणि ते असे व्यवस्थित याचं हे साल जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे. असं खूप छान असे क्रिस्पी आणि गरमागरम असे कुरकुरीत भजे होतात हे तयार. आता हे सोलून झाले आहेत. आता ह्याचे नाही अगदी पातळ काप करायचे. तुमच्याकडे असे बटाट्याचं स्लायझर असेल ना तर त्याने तुम्ही करू शकता किंवा चाकूच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने सुद्धा याचे पातळ काप होऊ शकतात. मी नेहमी असे पातळ काप चाकूनीच करते. इकडे बघू शकता खूप असे छान असे पातळ काप करायचे आहे. अजिबात जाडसर नाही ठेवायचे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा असे करायचे. तर आता हे सर्व मी करून घेते. थंडीच्या दिवसात असं गरमागरम पकोडे भजे खायची खूप इच्छा होती. तर म्हटलं चला बघावा आज आपण पकोडे बनवून बघूया आणि तुम्हाला पण व्हिडिओ रेसिपी शेअर करते. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्यामध्ये. याचा सगळा स्टार्च जो असतो ना तो निघून जातं आणि आपले भजी जे आहेत ना ते कुरकुरीत होतात. मग आता हे सगळं स्वच्छ पाणी काढून घेतलेलं आहे. 2-3 वेळा मी धुवून घेतलेलं आहेत आणि थोडंसं पाणी असं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल म्हणून ठेवून दिलं आहे जाळीमध्ये. आता त्यानंतर आपल्याला बघा एक पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी असं बेसन पीठ घ्यायचं आहे. आता इथं आपण बटाट्याची क्वांटिटी जशी वापरतो ना त्यानुसार आपण इथं बेसन पीठ वापरायचे. म्हणजे जास्त बनवायचे तर जास्त बेसन पीठ वापरायचं. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं. एकदम पाणी नाही टाकायचं, नाही तर काय होईल खूपच पाण्यावानी असा बॅटर होऊन जाईल पातळ पातळ. तर तसं नको आपल्याला. अगदी आपल्याला मीडियम टेक्स्चर ठेवायचं आहे. म्हणजे घट्ट आणि पातळ अगदी मीडियम पाहिजे. ते इकडे बघू शकता. आता हे मी मिक्स केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे. काही लोक याच्यामध्ये कोथिंबीर ओवा वगैरे टाकतात मध्ये खूप चांगला असं फ्लेवर येण्यासाठी. आणि असे सिंपल प्रोसेसच मला खूप आवडतात. तर शक्यतो हेच बघायला भेटतात बघा आपल्या सगळीकडे खायला भेटतात. हॉटेलमध्ये म्हणा किंवा वडापावच्या गाडीवर असे खायला भेटतात. तर इथे थोडीशी चिमूटभर हळद टाकायची फक्त चांगला रंग येण्यासाठी. जास्त हळद इथं वापरायची नाही. आता इथं मी थोडीशी हळद टाकली आणि थोडीशी जिरे टाकले एक छान असा फ्लेवर येण्यासाठी. ह्या जागी तुम्ही ओवासुद्धा टाकू शकता. आणि आता हे सगळं मिक्स करून घेते. अगदी घट्ट बॅटर झालेलं आहे. हे असं चारी बाजून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. खूप सिंपल प्रोसेस आहे. सहजपणे 5च मिनटात हे भजे तुम्ही तयार करू शकता. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. आता याच्यामध्ये ना थोडंसं मी अर्धा चमचा बेसन पीठ अजून ॲड केलं आहे. कारण की थोडासा पातळ बॅटर वाटत होता मला. त्यामुळे मी अजून अर्धा चमचा बेसन पीठ ॲड केलं. आणि तुम्हाला मी जरा जवळून दाखवते. हे बघा हे असं घट टेक्स्चर हवं आहे. असे बघा जास्त अजिबात पातळ नाही पाहिजे. तर घट टेक्स्चर बसलं की बटाट्याला ना कोटिंग चांगली बसती. म्हणजे असं निसटणार नाही, रणी राहणार नाही बटाट्यावर. तर काय करायचं आपल्याला, हे जे आपण बॅटर मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये ना आपण सुरुवातीला लागणारे तेवढे असे स्लाइस बटाट्याचे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. हे बघा असे पातळ काप छान झालेले आहेत कापून कटिंग करून. तर ते सगळं मला जेवढे सुरुवातीला फ्राय करायचे ना तेवढे मी याच्यामध्ये टाकून घेतलेत. एकदम नाही टाकायचे, थोडे थोडे टाकले की मग आपल्याला फ्राय करायला एक एक असं काढता येतं. इकडे बघू शकता. आता हे मी क्रिस्पी असे बटाट्याचे भजे फ्राय करून घेतले. सॉरी माझा कॅमेरा थांबला होता त्यामुळे मी तुम्हाला टाकताना दाखवलं नाही. पण नेक्स्ट प्रोसेस म्हणजे पुढचा जो बॅटर टाकते ना मी तो तुम्हाला दाखवते. पण हे असे भजे बघा आपले तयार होतात बटाट्याचे इतके छान आणि खमंग. हे असं थोडासा रेड ब्राऊन रंग आला की आपले बटाटे काढून घ्यायचे. तिकडे बघू शकता इतके भारी आणि फुललेत बघा तुम्ही किती छान फुललेत. आपण ह्याच्यामध्ये कुठलाही सोडा वगैरे काही टाकलं नाही आहे तरीसुद्धा आपले बटाटा भजे इतकं छान फुलून निघलेत ना मस्तपैकी. तर ते सगळे काढून घेते आणि आता तुम्हाला मी दाखवते की मी सुरुवातीचे बटाटे कसे टाकलेत. असं हळूहळू टाकून घ्यायचं. असं जे पॅन असतो ना आपला बटाट्याचा बॅटरचा तो जवळच ठेवायचा आहे आणि असे एक एक करून हलक्या हाताने सोडून द्यायचं. आता हे जे आजूबाजूला निसटत आहेत ना ते सगळं आपल्याला काढता येतं आणि बेसन पीठ म्हणल्यावर ते थोडं थोडं तरी निघलं जातं. ते हे बघू शकता. आता मी सगळं साईडचं काढून घेते हळूहळू चमच्याच्या सहाय्याने. आणि आता ह्याला द्यायचे आपल्याला 1-2 मिनटं. काढून घेतले बघा बाजूचं जे पण आलं होतं बाहेर बेसन पिठाचा जो बॅटर निघला होता तो सगळा काढता येतो. आणि इकडे बघू शकता इतके क्रिस्पी आणि फुललेले आपले असे गरमागरम भजी आपले कसे फ्राय होतात.
मस्तपैकी मंद आचेवर फ्राय करायचे. आणि इकडे पुरी तुम्ही बघू शकता, आपले बटाट्याच्या पुरीसारखे झालेले आहेत. इतके फुलले गेलेत ना, न सोडा वापरताना कुठलं काही आपण प्रोसेस वेगळी केली आहे. तर छान असे क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत असे गरमागरम भजे तयार झालेले आहेत आपले. तर भारी वाटतात आहेत, कारण मस्त फुलल्या गेलेल्या आहे बटाटा भजी आपल्या. आणि असंच झाले ना मग मस्त वाटतं. इकडे बघू शकता बघा किती छान झालेले आहे. तर आता मी सगळे काढून घेते. मीडियम गॅस केलेला आहे, कारण जास्त आपल्याला मग भाजायचं नाही आहे, नाही तर काय होईल, करपून जाईल. एवढा टेक्स्चर पुरेसा आहे. क्रिस्पी झालेले आहेत आपले मस्त भजे. तर आता तुम्ही इकडे बघू शकता, हे आपले बटाटा भजे किती छान झालेत बघा. तुम्ही वाटतात ना आपण हे की रेडीमेड जे आपण गाडीवर बघतो बटाटा म्हणजे वडापाव खातो त्यावेळेस, तिकडे असे नेहमी आपल्याला बघायला भेटतात. तर तेच भजे आपण आज घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळात बनवलेले आहेत. आणि गरमागरम असे बटाटे भजे तुम्ही कधीही करून खाऊ शकता. इकडे बघा. आणि याला तिखटपणा द्यायचा असेल ना, त्याच्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर टाकायचं आहे. बघा किती छान झालेत बघा, क्रिस्पी आणि फुललेत, एवढे भारी फुललेत ना, मस्त वाटतात बघा. असे फुलले ना मग छान होतात असे. त्याच्या एका प्लेटमध्ये मी पूर्ण असे हे बटाटे भजी काढून घेतलेत. आणि कसे वाटतात तुम्हाला आपल्या बटाटा भजीची रेसिपी, हे बघा किती भारी वाटतात ना, परफेक्ट बसलेले आहेत अगदी तसे जसे आपल्याला हॉटेलमध्ये किंवा वडापावच्या गाडीवर आपल्याला बघायला भेटतात आणि खायला भेटतात. मग घरच्या घरी पण आपण हे बनवून खाऊ शकतो ना, कशाला बाहेर खर्च करायचा. फक्त थोडा वेळ 5 मिनिटामध्ये आपल्याला हे तयार करता येतं. इकडे बघू शकता किती छान फुललेला आहे बटाटा. आता मी हे थोडंसं तुम्हाला तोडून दाखवते. नॉर्मल थोडा गरम पण आहे हा. हे बघा असं क्रिस्पी झालं आहे वरून, आणि आतमधून इतका जो बटाटा आहे तो छान असा नरम सॉफ्ट झालेला आहे. आणि आता मी ह्याला मस्तपैकी असं कॅचअपसोबत डिप करून खाणार आहे. हे असं तुम्ही चहासोबतसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता गरमागरम असं. आणि मस्त याचा स्वाद फ्लेवर इतका भारी लागतो ना, मला याचा फ्लेवर इतका आवडला खाता क्षणी. म्हणजे खमंग टेस्टी असा फ्लेवर लागला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सेम प्रोसेसनी खूप आवडीने खाताना तुम्ही हे बटाटा भजे, आणि सर्वच जण आवडीने खातील. आणि 2-3 बटाटे वापरले तर सगळ्या परिवारासाठी तुम्हाला हे भजे पुरेसे होतील. इकडे बघू शकता याचा क्रिस्पीपणा, कसे फुलून गेलेत आपले बटाटा भजे. तर मला तर खूप आवडले. मला माहिती तुम्हाला पण आवडले असतील. तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढे.